श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. लाखो मोलाचे शब्द मिळवणं सोपं असतं, पण टिकवणं तितकंच कठीण. आवडणं सोपं असतं, पण निवडणं तितकंच कठीण. नाकारणं सोपं असतं, पण नाकारणं स्वीकारणं तितकंच कठीण. बोलणं सोपं असतं, पण अंगीकारणं तितकंच कठीण. तोडणं सोपं असतं, पण जोडणं तितकंच कठीण. गमावणं सोपं असतं, पण कमावणं तितकंच कठीण. थांबणं सोपं असतं, पण थांबवणं तितकंच कठीण. हसणं सोपं असतं, पण हसवणं तितकंच कठीण. अडखळणं सोपं असतं, पण सावरणं तितकंच कठीण असतं. फुलणं सोपं असतं, पण बहरणं तितकंच कठीण असतं. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही नवीन शिकायला मिळेल. भेटणं किती महत्त्वाचं असतं हे समजून घ्या. प्रेमात भेट झाली की डोळ्यात दडलेले सगळं बोलून जातं. जे शब्दात नाही सांगता येत ते एका नजरेत उमगून जातं. भेटल्यावर मनाला खरी शांती मिळते. जणू जगातील सगळ्या समस्या त्या क्षणी हरवून जातात. प्रत्येक भेट ही आठवणीचं सुंदर गाठोडं असतं, ज्यामुळे अंतर वाढलं तरी मनातली जवळीक कधी कमी होत नाही. भेटल्याशिवाय नात्यातील ओलावा टिकत नाही, कारण प्रेम फक्त मेसेजवर नाही, ते स्पर्शात, नजरेत, हसण्यात जपलं जातं. भेटीमध्ये दडलेलं ते अनकथित प्रेम संपूर्ण आयुष्य जगण्याची शक्ती देतं. रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते, पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा कधीच परत येत नाही. म्हणून कोणाला इतका पण त्रास देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघत राहू. ज्या क्षणी असं वाटेल की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो, तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणं चांगले. कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पाहणे हे कायम चांगले. कधी कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा. जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल ना, तर तो स्वतःहून तुमच्याकडे वेळ काढेल, तुमच्यासाठी वेळ काढेल. कडू सत्य, आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं, पण वेळ बरोबर हरवलेलं नातं, विश्वास पुन्हा मिळू शकत नाही. बरोबर ना? आयुष्यात तुटलेला विश्वास, बोललेले शब्द आणि गेलेली वेळ कधीच परत येत नसते. अनुभवलंय मी. बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहीत असतं ऐकणाऱ्याच्या मनात शब्द कोरला जातो. नात्यामध्ये भांडण होणं पण फार गरजेचं असते हो. कारण तेव्हाच तर माहिती पडतं समोरची आपली किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो. एखाद्यावर आरोप लावण्याआधी त्याचे पूर्ण बोलणे ऐकून घ्या. नाती तुटण्यापेक्षा वाचतील आणि गैरसमज दूर होतील. तुम्हाला जर माझं बोलणं पटत असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करून एक छानसे कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुम्ही काहीही कमेंट करू शकता. राग. कोणीतरी मला विचारलं, राग म्हणजे काय? मी हसत उत्तर दिलं, राग म्हणजे दुसऱ्याची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणे म्हणजे राग. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता. ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता. सर्वांसाठीच. माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काहीही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते. ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरवले जातो. ज्याला साथ द्यायची असेल ना, तो देतोच आणि ज्याला सोडायचं असेल तर सोडतोच. म्हणून जो तुमची किंमत करतो ना, त्याला जपा. त्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका. बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं असतं. कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात, आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो. नातेवाईक. जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं असे म्हणतात ते खरंच आहे. नातेवाईकांचं पण तसंच असतं. समोरून आपलं व्हावं असं म्हणणारे नातलग मागून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नात असतात. तुमच्या घरात कधी वाद, तंटे, भांडण होत असतील तर मिटवण्यापेक्षा वाढवण्याचे काम हे लोक करतात. तुमच्या प्रत्येक प्रगती आणि यशाला कधी नजर लावायची हे त्यांना माहिती असते. आपल्या घरात काही वाईट घडलं तर आधी आनंद अशा लोकांना होतो. बऱ्याचदा नातेवाईकांपेक्षा बाहेरची लोकच वाईट प्रसंगाला मदतीला येतात आणि रक्ताची फक्त मजा बघतात. टोमणे मारतात, कुचकट बोलणे, शिवीगाळ करणे हे त्यांचे विशेष गुण असतात. म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती करावी. कारण ही लोक
मानसिकरित्या आजारी असतात. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. पत्नी कशी असावी? तो म्हणाला, दिसायला देखणी, गोरीपान, मन मिळावू, मला व माझ्या घरच्यांना सांभाळून घेणारी, उत्तम स्वयंपाक बनवणारी, घर स्वच्छ ठेवणारी, मुलांचा सर्व अभ्यास घेणारी, कटकट न करणारी किंवा एखाद्या गोष्टीचा तगादा पाठी न लावणारी, ऐकून घेणारी, नेहमी आनंदी आणि समाधानी असावी, एवढंच. त्याला खूप समजून सांगितले बाबा. एकाच झाडाला गुलाब, मोगरा, जाई जुई, कमळ, रातराणे, निशिगंधा, चाफा लागत नसतात रे, तर तुम्हाला पत्नी कसं काय या सगळ्या गुणांची मिळेल? तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली कमेंट नक्की करा. धन्यवाद.